धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात अवकाळी पावसाळ्यासह झालेल्या गारपिटीने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे। ज्वारी, गहू, कांदा आणि करडी या पिकांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे। शेतात काढणीसाठी तयार असलेली पिके पावसामुळे भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे। अनेक शेतकऱ्यांनी काढणीची तयारी पूर्ण केली असतानाच अवकाळी पावसाने सर्व गणित बिघडवले। विशेषतः ज्वारीची कणीस भिजल्याने मळणीनंतर दाणे काळवण्याची शक्यता असून उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे। कडब्याचेही नुकसान झाल्यानं पशुखाद्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच गव्हाची पिकेही पावसामुळे ओलावून गेली असून त्यावर दुष्परिणाम दिसून येत आहे। आधीच अवकाळी पाऊस आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त असताना या गारपिटीने चिंतेत भर टाकली आहे। मागील नुकसानीची भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसताना सध्याच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने मदत मिळणार का असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे। आत्ताच कदेर आणि परिसरातील भागात अचानकपणे मोठ्या गारपीट होऊन पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे रानावर आलेला कांदा सरसकट नासलेला आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आहे। आपण बघू शकता कांदा ही सगळं कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि या कांद्याची आता शेतकरी संकटात सापडलेला आहे। तर प्रशासनाला किंवा शासनाला एवढी विनंती की बाबा तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करावा आणि शेतकऱ्याला सहकार्य। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, कदेर तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।